सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय बघायला मिळणार आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही चाललो आहे सिंहगडला. तर त्याचाच हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा की आम्ही तिकडे काय काय केलं. तर मी आणि श्री लवकर निघालो होतो, लवकर इन द सेन्स ठरलेल्या टाईममध्येच निघालो होतो. बट आमच्या फ्रेंड्समध्येच गायब झाले, त्यांना रस्ता नाही सापडला. मग मी आणि तो खडकवासला डॅमच्या इथे त्यांचा वेट करत बसलो. ऑलमोस्ट आम्ही 20 मिनटं किंवा जास्ती वेट केला असेल. आणि मग त्यानंतर ना आम्ही सगळे निघालो पुढे जायला सिंहगडच्या दिशेने. तर जाता जाता खूप छान सिनिक व्ह्यू बघायला मिळाला आणि खूप मजा मस्ती करत करत चाललं होतं. ऊन छान असं फेसवरती येत होतं, छान असं सन किस्ड असा व्हिडिओ म्हणू शकता तुम्ही याला. आणि मग असंच आम्ही मस्त व्ह्यू वगैरे बघत बघत छान मस्तपैकी चिलमध्ये गेलो. आम्ही ट्रेक केला नाही जस्ट बिकॉज की आम्हाला खूप वेळ लागला असता ट्रेक करत जायला आणि ह्या लोकांना आमच्यावरती विश्वास नव्हता की आम्ही इतकी चालू की नाही. सो आणि इतक्या लेट निघाल्यानंतर ना तर ऊन ऑलरेडी डोक्यावर आलं होतं. सो ट्रेक करत गेलो असतो तर मग जीवच गेला असता आमचा. मग आम्ही गाडीनेच वरपर्यंत गेलो सिंहगडपर्यंत आणि मग तिकडे आम्ही वरती गेलो, फोटोज वगैरे काढले, बराच टाईमपास केला, मजा मस्ती, चिडवी एकमेकांना जोक्स करत काय ना काय टाईमपास करत आम्ही तिथपर्यंत गेलो. अँड हा ऑन द वे आमचा व्ह्यू आहे. सन असा छान दिसत होता, सगळ्या साईडला ट्रीज सराउंड होते, माउंटेन्स होते, मस्त सन दिसत होता. खूप छान, म्हणजे खूपच छान होतं. आणि चांगली गोष्ट ही होती की इतकं ऊन असूनही तिथे आम्ही जेव्हा फोर्टवर गेलो ना तेव्हा आम्हाला ना गरम झालं नाही, का तर हवा खूप जास्ती होती, त्यामुळे आम्हाला गरमी अशी फील झालीच नाही. सो आम्ही फायनली जेव्हा हे सिंहगडला पोचलो तेव्हाचा हा वाला व्हिडिओ आहे, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. मला वाटलं तुमच्या फोनमध्ये आहे. तुमच्या फोनमध्ये कसं असतं? हाय विशाखा, हाय प्रांजल, हाय. आम्ही आलो सिंहगडला. हो. आणि वॉक वगैरे काही नाही केलं, ट्रेक पण नाही केलं, गाडीवरती आलं आळशीत. आणि एवढं सगळं आम्ही गाडीवरती येऊन सुद्धा ती खाली बसली आहे. दाखव जरा, अशी वागते जसं की ट्रेक करून आली. तिकडे दाखव. हो हो. आणि तिकडे मागे तो जय आणि तो त्याचा फ्रेंड आहे आणि अजून एक श्री. कुठे आतमध्ये गेला काय माहिती. आम्ही सगळेजण आलो. बाहेरचा व्ह्यू त्यांना पण व्लॉगमध्ये घेऊ आता आपण. बंद करतात आणि डाउनलोड. सो मग अशीच बडबड वगैरे करत करत आम्ही लोक वॉक करत करत वरती चाललो होतो. फोर्टमध्ये म्हणजे गेलो होतो. मग इकडे तिकडे फिरत होतो आणि सगळ्यांचं काही ना काय चालू होतं. वॉक करून सगळे दमत होते, कोण मध्येच थांबत होतं, काही ना काही गडबड होत होती, प्रांजल पडली, खूपच विचित्र गोष्टी घडत होत्या. आम्ही जाऊ आणि विचित्र गोष्टी घडणार नाही असं तर पॉसिबलच नाही आहे, गडबड तर होतच राहते. आणि माझ्या फ्रेंड्सचं काहीतरी अलगच चालू होतं. आम्ही व्हिडिओज, व्लॉग्स, फोटोज सतत सगळीकडे थांबत होतो आणि सगळ्यांचंच काय ना काही जम्मत चालू होती. आणि मग कल्याण दरवाजाच्या इथे काम चालू होतं. सो आम्ही विचारलं त्यांना जाता येईल का, तर ते बोलले हो जाता येईल. तर मग आम्ही तिकडे गेलो. बट तिथे रिकन्स्ट्रक्शनचं काम चालू होतं थोडंफार. काहीच. आता आपण कुठे गेलो, कुठला कुठे गेलो, ब्लॉग करते बघा. अरे प्रांजल से हाय. आता आम्ही कुठल्या दरवाजा होता काय तरी सांगितलं श्रीनी. हा, आता आम्ही समाधीला चाललोय. मला वाटतं कल्याण दरवाजा गेलतो आम्ही. असं खूप इच्छा होती माझी फन व्लॉग व्हावा, पण ज्या प्रकारे इथं सगळं चाललं ना, फन कमी आणि वेगळंच काहीतरी चालू झालं. ट्रॅकिंग जास्त आहे. म्हणजे मला असं वाटलं होतं की काहीतरी स्पॉन्टेनियस होईल, असं व्हिडिओ क्लिप्स बनते. मी तर पडली पहिलाच जो स्टेपला माझा उद्योग झालेला आहे ह्या गाडीचा. ही कधी सर चालू जाते आणि ही कुठंही जाते ना धडपडतच राहते ही गाडी. हा, पाहिजे तिची बॉटल पडली, तिला बघायचं सोडून आम्ही खिकी करत.
पड हा पड म्हणतात ते पैसे पडले पोरी ते गंमत करतात पण मी खाली मागे बघायला गेले पैसे पडले का पण असं काही झालं बट ॲटलिस्ट एक गोष्ट चांगली आहे ऊन आहे पण हवा खूप असल्यामुळे गरमी होत नाही उकळत नाहीये इथली हवा खूप जास्त चांगली थंडीगार आहे व्ह्यू दिसतो फक्त एवढंच की खूप दुरून दिसतो पण हा सगळा व्ह्यू माझ्या ठीक आहे ही जी महान व्यक्ती आहे जे अजिबात चढता येत नाही या काठीला सो हा व्हिडिओ जेव्हा आम्ही तानाजी मालुसरे यांच्या समाधीच्या इथे गेलो होतो तिथला हा क्लिप आहे. हाय जय से हाय हाय आमचं जयंती तुझं नाव लिहिलंय मग तिथं खरं लिहिलंय हे बसा पुढं तरी सावलीला आणि जेवून घ्या. डोंगरीची खेती करायची कुणाला जायला पैसे द्यायचे सारखं कमी होतात ते हो कांदा बिलतं का तो बरेचसे क्लिप्स नाही आहेत. बऱ्याच वेळेस मी विसरून गेले क्लिप्स काढायचे किंवा शूट करायचं त्यामुळे खूप सारा व्लॉग असं झालेलं नाही आहे. थोडाफार जेवढं झालं आहे तेवढा व्लॉग मी बनवलेला आहे. तर आम्ही निघालो नंतर ना तेव्हाचा व्हिडिओ आहे आणि मग जाता जाता मला श्री परत इन्फॉर्मेशन देत होता की इथे हे आहे ते आहे. तो काइंड ऑफ आमचा गाईडसारखं सगळं सांगत होता आणि मी त्याच्यासोबत असल्यामुळे मग जाता जाता त्याने मला सगळं इन्फॉर्मेशन आणलं इथे ते तिथे ते. आणि मग जाता जाता आम्हाला गोळा दिसला मग म्हटलं की थांबा 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 गोळा खाऊन जाऊयात कारण की मी लास्ट गोळा कधी खाल्ला आहे मला तेही आठवत नव्हतं. लाईक खूप वर्ष झाले असतील की मी गोळा खाल्ला नव्हता आणि माझी खूप वर्षांची इच्छा फायनली पूर्ण झाली. मला गोळा दिसला तिथे आणि आय वॉज लाईक वाव आता तर मी गोळा खाणार आहे थांबा आता थांबूनच जाऊयात. गोळा खातो आम्ही आणि मग निघूयात परत असं झालं. आणि मग मी प्रांजल आणि विशाखा आम्ही गोळा घेतला. त्या लोकांना नव्हता खायचा सो मग आम्हीच खाल्ला. मस्त मज्जा आली. एवढं छान वाटलं ना गोळा खाऊन. इतक्या वर्षांनी खाल्ला त्यामुळे वेगळीच असं म्हणतात ना असं छान असं नॉस्टॅल्जिक फिलिंग होती यार किती वर्षांनी गोळा खाल्ला काइंड ऑफ. So I always get flour when I go out, no matter what, flour is mandatory. तो मैं बाहर जाऊँ और फुल नाम ले मुझे ऐसा हो ही नहीं सकता. तर माझी तर हाईट पुरत नव्हती सो मी तो ॲट लास्ट फ्लावर हट्ट करून घेतला. मग मी फायनली खुश झाले की वा मला फ्लावर मिळालं. आणि मग नंतर ना आम्ही सगळे चाललो होतो प्रांजल जायच्या गाडीवरती विशाखा पार्कच्या गाडीवरती आणि देन वी ऑल वेंट होम. मग श्री मला माझ्या घरी परत ड्रॉप करत होता बिकॉज श्री माझ्या घराच्या जवळच राहतो. आणि मग जाता जाता मी ट्राय करत होते फ्लावर माझ्या केसांमध्ये घालायचं आणि मग ते क्यूट असा छान व्हिडिओ मी काढायचा ट्राय करत होते आणि बडबड पण चालूच होती माझी. तसं बघायला गेलं तर आम्ही ज्या टायमिंगला निघालो थोडासा लेट झाला मला निघताना डिसायडेड टाईमपेक्षा पण तरी पण आम्ही लवकर गेलो आणि लवकर आलो. आणि मग फायनली मी माझ्या घरी पोचले आणि मग मी निघाले मग वरती जाण्यासाठी घरी. मग दॅट्स इट. दॅट वॉज फॉर द व्हिडिओ. Hope you enjoyed it and liked it. If you liked it, show some love and do subscribe me. Bye. बघ ठीक आहे. माझं इथे आलो ना. खोटं कसं असतं